मालकीण आणि ड्रायव्हर. रस्त्यावर गाडी थांबून रस्त्यावरच त्यांचं असं विचित्र काही सुरू होतं. त्यांना बघून लोकांनी तर तोंडाला हात लावला होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोनल नावाची एक महिला एकदा तिच्या ड्रायव्हरसोबत रस्त्यावर गाडी थांबून रस्त्यावरच ती आणि तिचा ड्रायव्हर, येणारे जाणारे लोक ते बघून तोंडाला हात लावू लागले होते. मित्रांनो, कथा पूर्ण ऐका, तुम्हाला कथा आवडेल. नवरा शासकीय अधिकारी होता. घरी सर्व काही होते. सोनलकडे पैसे गाडी कशाचीही कमी नव्हती. पण नवरा कधी तिला जास्त वेळ देत नव्हता. त्यामुळे तिने असे काही ड्रायव्हर सोबतच. सोनल गृहिणी होती. दिवसभर घरीच असायची आणि काही काम पडले तेव्हाच बाहेर जात होती. तिच्या नवऱ्याने तिला एक स्पेशल गाडी तिच्या वाढदिवसाला तिला भेट दिली होती आणि तिला कुठे बाहेर जायचे असल्यास एक ड्रायव्हर पण होता. ड्रायव्हर सकाळी तिच्या नवऱ्याला सोडत होता आणि सोनलला काही काम पडले किंवा बाहेर जायचे असले की तोच ड्रायव्हर येत असे आणि सोनलला बाहेर घेऊन जात होता. सोनलचा नवरा लग्नाच्या अगोदरपासून शासकीय अधिकारी होता आणि तेव्हापासून तो ड्रायव्हर तिच्या नवऱ्याच्या गाडीवर होता. अगोदरपासूनच ड्रायव्हर आणि सोनलची चांगली ओळख होती. पण त्यांच्यामध्ये असं काही अगोदर नव्हतं. पण हळूहळू त्यांचं नातं एका वेगळ्या वळणावर गेलं होतं आणि ते कसं घडलं त्यांना समजलं पण नाही. त्यांच्यामध्ये आता एक नजरेत इशारे सुरू झाले होते. सोनलने अगोदर सुरुवात केली होती आणि नंतर ड्रायव्हर. सोनलला असं बघून त्याच्या मनात त्याचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. कारण सोनलसारखी एवढी सुंदर दिसणारी महिला त्याला समोरून असा इशारा करते तर त्याला खुशी तर होणारच. आणि तो पण आता सोनलच्या इशाऱ्याला उत्तर देत होता. दोघांना पण वाटायचं की त्यांनी एकांतात भेटावं, पण तसा वेळ त्यांना भेटत नव्हता. घरी तर सर्व राहायचे, त्यामुळे त्यांना भेटता येत नव्हते. एक दिवस असा आला होता की त्यांना भेटायला मिळाले, पण त्यांचे भेटणे हे रस्त्यावरच होते आणि त्यांचं विचित्र असं काही रस्त्यावरच. तेव्हा तर ते भानावर पण नव्हते की त्यांना कोणी बघत असेल. त्यांना रस्त्यावर असं बघून लोकांनी तर तोंडाला हात लावला. सोनलचा नवरा कुठेतरी बाहेर जाणार होता आणि ड्रायव्हर त्याला सोडायला गेला. परत जेव्हा तो घरी आला तर सोनल पण बाहेर निघाली काही कामानिमित्त. सोनलचा तो बहाणा होता बाहेर जाण्याचा आणि त्यामागचे कारण वेगळेच होते. ड्रायव्हर आणि सोनल बाहेर गेले आणि रस्त्यावर गाडी थांबवली आणि तिथेच रस्त्यावर त्यांचं विचित्र असं काही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.